नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मागच्या बऱ्याचशा दिवसांपासून आपले जे चालू घडामोडीचे लेक्चर आहेत ते वैयक्तिक कारणांमुळे आपल्याला घेता आलेले नाहीत. त्यासाठी सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थी मित्रांची क्षमा मागतो. तसेच येथून पुढे आपले जे काही लेक्चर्स आहेत ते कंटिन्यू आपण घेण्याचा प्रयत्न हे करणार आहोत. तर चला मग सुरू करूया आज दिनांक 26 मेच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडींपासून. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. तर प्रश्न असेल की महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक कोठे उभारणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, चौंडी या ठिकाणी महाराष्ट्र सरकार अहिल्याबाई होळकर यांचं स्मारक उभारणार असं त्याने घोषणा केलेली आहे. तर हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच महाराष्ट्र सरकारकडून अशा प्रकारची घोषणाही करण्यात आलेली आहे आणि या स्मारकासाठी शासनाने 681 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. आणि हे का करण्यात येत आहे, कारण 2025 या सालामध्ये अहिल्याबाई होळकर यांची 300व्या क्रमांकाची जयंती असणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि या अहिल्याबाई होळकर यांचा जन्म अहिल्यानगर या जिल्ह्यातील चौंडी या ठिकाणी 31 मे 1725 रोजी झालेला आहे. यांचा जयंतीचं हे 300व्या क्रमांकाचं वर्ष आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच UPSCचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, अजय कुमार हे UPSCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर UPSCचे नवीन अध्यक्ष म्हणून डॉक्टर अजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे UPSCचे 33व्या क्रमांकाचे नवीन अध्यक्ष असणार आहेत. त्यांची नियुक्ती राष्ट्रपतींकडून नुकतंच 14 मेला करण्यात आलेली आहे. आणि हे जे अजय कुमार आहेत त्यांच्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवा. ते केंद्रीय माजी संरक्षण सचिव राहिले आहेत आणि यापूर्वी UPSCचे अध्यक्ष कोण होते असं जर विचारण्यात आलं त्यांचं सुद्धा नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यांचं नाव होतं प्रीती सुदान. तसेच UPSCचा उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवा. UPSC याचं लॉंग फॉर्म असतं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. याची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 साली झालेली होती. यासाठी राज्यघटनेमध्ये कलम आहे 315 आणि नवीन अध्यक्ष बनले आहेत अजय कुमार. आणि याचं कार्यकाळ असणार आहे 6 वर्ष किंवा 65 वर्ष हे सदस्य किंवा अध्यक्षांचं कार्यकाळ असतं. हे सुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जातं, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा कोणती बनणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, दिल्ली विधानसभा ही देशातली सौर ऊर्जेवर चालणारी देशातली पहिली विधानसभा बनणार आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच दिल्ली विधानसभा अध्यक्ष आणि उपराज्यपालांनी विधानसभा परिसरामध्ये सौर संयंत्राची आदर्शला ठेवलेली आहे. यासाठी 2 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे आणि याद्वारे 8,20,000 एवढी ऊर्जा ही उत्पादित केली जाणार आहे. तसेच आपल्याला इतर काही सौर ऊर्जेशी संबंधित किंवा सोलार संबंधित पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ते सुद्धा आपल्या परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. तर सौर ऊर्जा उत्पादनामध्ये भारत हा जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आलेला आहे. पहिल्या क्रमांकावर चीन हा देश आहे. भारतातील पहिले सौर गाव विचारलं तर गुजरातमधील मोढेरा हा आहे. महाराष्ट्रातील पहिले सौर गाव सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी आहे. जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर प्रकल्प मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. भारतातील पहिले सौर शहर मध्य प्रदेशमधील सांची हे आहे. हे सुद्धा मुद्दे आपल्यासाठी महत्त्वाचे, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच प्रकाशित माहितीनुसार वित्त वर्ष 2024 मध्ये भारतात सर्वाधिक GST जमा करणारा राज्य कोणता ठरला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, आपलं महाराष्ट्र राज्य हे या मागच्या वित्त वर्षामध्ये सर्वाधिक देशामध्ये GST जमा करणारा राज्य बनलेला आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर महाराष्ट्र राज्य GST संकलनामध्ये 2024 या वर्षामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकावर राहिलेला आहे. तसेच आपल्याला इतर काही टॉपचे राज्य ज्यांनी GST सर्वाधिक भरलेला आहे ते लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक, तिसऱ्या क्रमांकावर गुजरात, चौथ्या क्रमांकावर तामिळनाडू हे राज्य आहे.
आणि आपल्याला हे सुद्धा पॉइंट लक्षात ठेवायचं आहे की 2024 या आर्थिक वर्षामध्ये भारताचं एकूण जीएसटी संकलन 21.36 लाख कोटी एवढं झालेलं आहे. हे आकडा आपल्यासाठी महत्वाचा आहे, ते आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तसेच जीएसटीचा उल्लेख आलेला आहे, तर लक्षात ठेवायचं आहे याचं लॉंग फॉर्म असतं गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा एक अप्रत्यक्ष असा कर आहे आणि हा भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. त्याची तारीख लक्षात ठेवायची आहे 1 जुलै 2017. जीएसटी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता असं जर विचारण्यात आलं तर त्याचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे फ्रान्स हा जगामधील पहिला देश आहे ज्याने की त्याच्या देशामध्ये जीएसटी लागू केलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, नुकतेच कोणत्या देशाने युनेस्को संघटनेमधून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, निकारागुआ या देशाने या युनेस्को मधून बाहेर पडण्याची घोषणाही केलेली आहे. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर युनेस्को जे आहे त्याचं लॉंग फॉर्म असतं युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. याची स्थापना 1945 साली झाली होती. याचं मुख्यालय फ्रान्स देशातील पॅरिस या ठिकाणी आहे. तसेच आपल्याला युनेस्को ही जी काही संघटना आहे त्याच्या कार्य काय आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे जे शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वाढवून जगामध्ये शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याचं काम करत असते. हे कार्य आपण लक्षात ठेवा. तसेच अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, नुकतंच काही दिवसांमागे अमेरिका सुद्धा ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे त्यामधून बाहेर पडलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेला मिळालेला विजयाची आठवण म्हणून कोणता दिवस विजय दिवस म्हणून घोषित केला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 8 मे हा दिवस अमेरिकेमध्ये विजय दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच घोषित केलेलं आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये जे अमेरिकेला मिळालेलं विजय आहे त्याची आठवण म्हणून त्या देशामध्ये विजय दिवस साजरा केला जाणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरं महायुद्ध कधी झालं होतं त्याचं डेट लक्षात ठेवायचं आहे. 1939 ते 1945 6 वर्ष हे दुसरं महायुद्ध चाललेलं होतं. यामध्ये जपानच्या 2 शहरांवर अमेरिकेद्वारे अणुबॉम्ब टाकण्यात आलेले होते. ते 2 शहरांचे नाव आपल्या परीक्षांमध्ये विचारले जातात. ते नाव लक्षात ठेवायचे आहे हिरोशिमा आणि नागासाकी. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच वाहन निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, भारताचा वाहन निर्मितीमध्ये जगामध्ये 3रा क्रमांक आलेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे आपले रस्ते आणि परिवहन मंत्री आहेत नितीन गडकरी यांनी सांगितलेलं आहे की भारत हा वाहन निर्मितीमध्ये जगात 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. यानुसार जगामध्ये टॉपचे देश कोणते आहेत वाहन निर्मितीमध्ये? तर पहिल्या क्रमांकावर आहे चीन हा देश, दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आणि भारत 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यावर आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. तसेच इतर काही महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवा जे की आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. कॉफी उत्पादनामध्ये भारत जगामध्ये 7व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स आलेला आहे त्यानुसार भारत हा जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक 2024 आलेला आहे त्यानुसार भारत जगामध्ये 96व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2025 नुसार भारताचा क्रमांक 14 आहे. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक 118वा आहे. युनायटेड नेशन्स माता मृत्यूदर रिपोर्ट आलेला आहे. यानुसार भारताचा क्रमांक 2रा आहे आणि पहिल्या क्रमांकावर माता मृत्यूदरामध्ये नायजेरिया हा देश आहे. वर्ल्ड एअर क्वालिटी इंडेक्स नुसार भारताचा जगामध्ये 5वा क्रमांक आहे. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स नुसार 151वा आणि जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स नुसार भारताचा क्रमांक हा 102वा आहे. ही क्रमांक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच प्रकाशित पीएमओ थ्रू द इयर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, हिमांशु राय हे या पुस्तकाचे लेखक असणार आहेत. त्याविषयी काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे काही पुस्तक असणार आहे जे की
त्याचे लेखक आहेत हिमांशू राय. या पुस्तकामध्ये भारताचे आतापर्यंत जे सर्व झालेले पंतप्रधान आहेत त्यांच्या कार्यालयाविषयी सांगण्यात आलेलं आहे. जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत जे काही त्या पीएमओ मध्ये चालत आलेलं आहे त्याविषयी यामध्ये काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. तर आपल्याला पुस्तकाचं नाव आणि ते लेखक कोण आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच संयुक्त राष्ट्र रस्ते सुरक्षा सप्ताह 2025 कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए 12 ते 18 मे दरम्यान युनायटेड नेशन्स रोड सेफ्टी वीक म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे युनायटेड नेशन्स रस्ते सुरक्षा सप्ताह याचा कालावधी होता 12 ते 18 मे दरम्यान. याचं हे 8व्या क्रमांक होतं आणि याची थीम होती मेक वॉकिंग सेफ अँड सायकलिंग सेफ. ही थीम आपल्यासाठी महत्वाची आहे. ती थीम आपण लक्षात ठेवायची आहे. तसेच इतर काही पॉइंट्स लक्षात ठेवा जे आपल्या परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. तर तेल अवीव जे इस्रायलमध्ये आहे त्या ठिकाणचे एक रस्ता आहे त्याचं नाव बदलून टागोर स्ट्रीट असं करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिले स्टील पासून बनवलेला रस्ता सुरत या ठिकाणी आहे. राजपथचे नाव बदलून आता कर्तव्यपथ हे असं करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या सर्व घडामोडी डिटेलमध्ये आपण घेतलेल्या आहेत त्या आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या घडामोडी घेतलेल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण घेतलेला होता, नुकतेच भारतीय सेनेने पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए ऑपरेशन सिंदूर. आणि हा अतिशय महत्वाचा असं ऑपरेशन आहे. याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच योग गुरु बाबा शिवानंद यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए पद्मश्री. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल की नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोठे देशातील तिसऱ्या मिसाईल परीक्षण रेंजचे आधारशिलाही ठेवण्यात आलेली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कोणत्या देशाने ट्रान्सजेंडर खेळाडूंना महिला क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी युनायटेड किंगडम या देशामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच ऑस्ट्रेलिया या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी अँटोनी अल्बानीज. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, योग महोत्सव 2025 चे आयोजन महाराष्ट्रामध्ये कोठे केले जाणार आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी रोहित शर्मा. तसंच मित्रांनो हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, विराट कोहलीने सुद्धा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, जगात सर्वात वयोवृद्ध महिला कोणत्या देशातील ठरली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी जपान या देशामधली ही महिला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, AIFF 2024-25 सालासाठी मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणत्या फुटबॉलपटूला देण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी सुभाशिष बोस. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, थॅलेसेमिया दिवस कधी साजरा केला जातो? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी 8 मे ला थॅलेसेमिया दिवस म्हणून साजरा केला जात असतो. या सर्व घडामोडींचा मागच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, नुकतेच दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे. हाच प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतलेला आहे. रिव्हिजनसाठी परत एकदा आपण तुम्हाला हा प्रश्न होमवर्क म्हणून देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या सोप्या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला जॉईन करून घ्या. इंस्टाग्राम चॅनल आहे तसेच व्हॉट्सअप चॅनल आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत नोट्स आणि करंट अफेअर्सच्या पोस्ट आपण टाकत असतो, त्याला अवश्य जॉईन करून घ्या. थांबूया मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.